मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 14 जूनचा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही बघत आहात. प्रेक्षकांनो, आजचा रिव्ह्यू खरंच खूप मस्त दाखवलाय बरं का त्यांनी. जे टीटीएमचे फॅन लवर्स आहेत ना, त्यांनी नक्की आजचा एपिसोड पूर्ण बघा. बघत राहा. ठरलं तर मग सुरुवातीला त्यांनी दाखवलंय की सायली खूप रडत असते आणि मधुभाऊंना म्हणत असते, मधुभाऊ मी तुमच्याकडे खूप आशेने आली आहे मधुभाऊ. माझ्या आणि तन्वीच्या बाबतीत जे जे घडते ते योगायोग नाहीये ना मधुभाऊ. आपण हे स्वीकारायला हवं की नाही मधुभाऊ? या सगळ्यांची उत्तरं फक्त आणि फक्त तुम्हीच मला देऊ शकता मधुभाऊ. मधुभाऊ, नेहमीचा इशारा करा ना मधुभाऊ. मला सांगा ना, मीच खरी तन्वी आहे का? बोला ना मधुभाऊ, प्लीज बोला. माझ्या माझ्या अस्तित्वाचा प्रश्न आहे मधुभाऊ, बोला. रविराज काका, प्रतिमा त्या माझे खरे आईबाबा असतील ना, तर मला ते कळू द्या मधुभाऊ. माझ्या बालपणीबद्दल फक्त आणि फक्त तुम्हाला माहिती आहे मधुभाऊ. माझा आवाज, माझा चेहरा, या सगळ्या गोष्टी फक्त आणि फक्त तुम्हाला माहिती आहे मधुभाऊ. तुमचा एक इशारा मला माझं कुटुंब मिळवून देऊ शकतो मधुभाऊ. सांगा ना मधुभाऊ, सांगा. मीच तन्वी आहे का? सांगा मला मधुभाऊ. सायली आता रडून म्हणत असते, हात जोडते मधुभाऊ तुमच्या समोर. सांगा ना मला, तन्वी आहे का मी? इशारा करा मधुभाऊ, उत्तर द्या मला. मीच तन्वी आहे का? छान दाखवलाय बरं का प्रेक्षकांनो आजचा एपिसोड. आणि त्यातनं सायलीने म्हणजे जुईने खूप अमेझिंग ऍक्टिंग केली आहे. म्हणजे ज्या गोष्टीची आपण आतुरतेने वाट बघत होतो ना, की सायलीला कळावं ती तन्वी आहे, आज ना तो प्रसंग त्यांनी अतिशय सुरेख दाखवलाय बरं का. म्हणजे तिला इतका आनंद झालाय, एवढा हर्ष झालाय की विचारूच नका. त्या आनंदात आणि हर्षात ती विसरून गेली आहे सगळं सांगायला. आता हे थोडंसं खेचलंय त्यांनी असं म्हणायला हरकत नाही. इकडे आपले अर्जुनराव मीटिंग करता करता पुन्हा गजर वाजला म्हणून कुसुमला फोन करतो तो अर्जुन. कुसुम वैतागूनच फोन उचलून म्हणते, हा बोला आता काय? अर्जुन म्हणतो, अहो कुसुमताई, अहो आता सायलीची ज्यूस प्यायची वेळ झाली, दिला का तुम्ही ज्यूस? कुसुम म्हणते, काय हो, तुमचं फोन येईपर्यंत काय मी तुमच्या बायकोला उपाशी ठेवेल का? अर्जुन म्हणतो, तसं नाही हो, पण तिला ज्यूस पिणं गरजेचं आहे यावेळेला. ते आणलेलं ज्यूस द्या ना तिला काढून प्लीज. हे बघा, तिला कॉल करू का मी नाहीतर? कुसुम म्हणते, देते हो मी तिला ज्यूस, ती बसली आहे मधुभाऊंकडे, देते मी ज्यूस. अर्जुन म्हणतो, हे बघा कसं आहे ना ते. कुसुम आता कट करून टाकते अर्जुनचा फोन. अर्जुन विचार करतो, यार काय बाई आहे ही, कट करते फोन. असो, आता तो त्याच्या मीटिंगला कंटिन्यू करायला जातो. तेव्हा त्याचा तो जो कस्टमर आहे ना, तो म्हणतो, सर प्लीज तुम्ही जरा तुमचा फोन सायलेंटवर ठेवाल का मीटिंग होईपर्यंत, किंवा बाजूला ठेवाल का? अर्जुन म्हणतो, सॉरी मी तुम्हाला डिस्टर्ब करतोय, पण काय आहे ना, माझी बायको ना प्रेग्नंट आहे. म्हणजे फोन मला बंद नाही करता येणार, पण मी सायलेंटवर ठेवतो, ठीक आहे? असं म्हणून आता त्याने त्याचा फोन सायलेंटवर ठेवलाय. आता ये सब कुछ जानबूझ के हुआ है, म्हणजे मुद्दाम झालंय. अर्जुनने त्याचा फोन सायलेंटवर ठेवलाय कारण पुढे तमाशा होणार आहे ना म्हणून. हे अर्जुनला माहित नाहीये मंडळी. पण पण आता बघा पुढे काय झालंय. हा सीन पण अप्रतिम दाखवलाय. आज प्रत्येक सीन अमेझिंग दाखवले बरं का त्यांनी. आता अश्विनने काल धिंगाणा केला ना, कल्पनाताईंना फार वाईट वाटतंय त्यांच्या मुलाची ही दशा पाहून. त्या म्हणत असतात, काय रे अश्विन बाळा, अरे हे काय करून बसलास रे, माझा एकदा तरी विचार करायचा ना रे बेटा. अश्विन म्हणतो, मम्मा सॉरी ग, माझा कधी कधी स्वतःवर कंट्रोल नाही राहत, तू नको रडूस ग मम्मा. कल्पनाताई म्हणतात, का असं वागतोस रे बेटा? अश्विन म्हणतो, मम्मा मला स्वतःला आणि तुम्हाला त्रास नाही ग द्यायचा आहे. मी करतोय ग सगळे प्रयत्न, पण मला का जमत नाही कळत नाहीये. मी असा तोडफोड करणारा, त्रागा करणारा मुलगा नाहीये ग मम्मा. पण त्या मुलीने माझ्या आयुष्याचा जो सत्यानाश केलाय ना, तो जातच नाहीये ग माझ्या डोक्यातून. कल्पनाताई त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणतात, ए बेटा तू जाऊ दे बरं, सोड तो विषय, त्या प्रियाला विसर बरं. आम्ही नाही का आमच्या आयुष्यातून तिला काढून टाकलंय, तुला का जमत नाहीये अश्विन? अश्विन म्हणतो, मम्मा मी माझ्या कामात असलो ना की मला तिची नाही ग आठवण येत, पण मी जेव्हा या रूममध्ये येतो ना तेव्हा मला ती प्रिया आठवायला लागते ग. खूप आठवणी आहेत ग तिच्या या रूममध्ये. मम्मा ती माझ्याशी खूप गोड गोड वागायची ग. आता कळतंय ग मला, ती माझा फक्त वापर करून घ्यायची आणि मनातल्या मनात हसत असायची ना ती मला. कसा बावळट बनवलं, कसं मूर्ख बनवलं मी याला, बावळट माणूस आहे हा, असंच असंच बोलत असेल ना ती मनात. मम्मा ना आता ना मम्मा मला या रूममध्ये ना सफोकेटिंग होतंय, माझा जीव गुदमरतोय ग या रूममध्ये. कल्पनाताई म्हणतात, ए बेटा अश्विन, अरे असं बोलून कसं चालेल, तुला सावरायला हवं ना राजा. अश्विन म्हणतो, मम्मा मी ना आता काही दिवस गेस्ट रूममध्ये शिफ्ट होतो. मी जर या खोलीत राहिलो ना तर मला आता ना एका पॉइंटला गुदमरायला लागेल. मी आता इथे पाय पण ठेवणार नाही मम्मा, मी गेस्ट रूममध्ये शिफ्ट होतोय. कल्पनाताई म्हणतात, बेटा तुला जे हवं ते कर, पण या दुःखातून बाहेर ये बेटा लवकर. अश्विन म्हणतो, मम्मा मला माहिती नाही मला हे जमेल की नाही, पण आत्ता मी गेस्ट रूममध्ये जातो बघ. असं म्हणून आता तो तडकन निघून जातो बरं का गेस्ट रूममध्ये.
कल्पनाताईंना फार वाईट वाटतं. त्या विचार करत असतात आणि रडत असतात. म्हणत असतात, "काय बाबा दशा केली आहेस देवा माझ्या मुलाची?" साहजिक आहे प्रेक्षकांनो, अश्विनला या प्रियाच्या आठवणीमुळे त्रास होणारच. त्याने तर बिचाऱ्याने मनापासून प्रेम केलं होतं ना तिच्यावर. असो, पण त्या बाईला काय फरक पडणार आहे? पण आता इकडे सायली खूप रडते मधुभाऊंजवळ आणि म्हणत असते, "मधुभाऊ, माझ्या डोक्यात विचारांचं वादळ झालंय मधुभाऊ. द्या ना माझ्या प्रश्नाचं उत्तर. सांगा ना मी तन्वी आहे का मधुभाऊ? मधुभाऊ, करा ना डोळ्यांची उघडझाप मधुभाऊ. काहीतरी इशारा द्या मधुभाऊ. अहो बोला. मधुभाऊ, हात जोडते मी तुमच्या पुढे. प्लीज मला इशारा करून सांगा मधुभाऊ. आहे ना मी तन्वी मधुभाऊ." आता ती रडायला लागते मधुभाऊंजवळ. मधुभाऊ काही इशारा करेना. मधुभाऊ का भाव खाताय कोणास ठाऊक. पण आता थोडासा ताणला हा सीन. सायली म्हणत असते, "ठीक आहे मधुभाऊ, तुम्ही सांगत नाही तोपर्यंत हा त्रास मी सहन करेल मधुभाऊ." असं म्हणून आता ती उठून निघून जात असते. मग आपण प्रोमोमध्ये पाहिलं ना, तसं काहीतरी दाखवलंय. सायली आता वळते तिकडे जाण्यासाठी, तर मधुभाऊ आता हालचाल करायला लागतात. आधी त्यांच्या पायांच्या बोटांची हालचाल होते, मग त्यांच्या हातांच्या बोटांची हालचाल होते आणि त्यांच्या हाताजवळ असलेल्या तांब्या ते बोटाने असं धडकन खाली पाडतात आणि मग सायलीला एकदम मागे वळून बघते ती आणि मधुभाऊंजवळ जाते. हा सीन ना मंडळी तुम्हाला टीव्हीवर पाहायला लय भारी वाटणार आहे, कारण ते ढंगचिक ढंगचिक म्युझिक वगैरे वाजवतात ना ते, मग आपल्याला ते बघायला फार असं एक्साइटेड वाटतं एकदम. मग सायली अशी पुन्हा मधुभाऊंजवळ येते आणि म्हणते, "मधुभाऊ, मधुभाऊ, तुम्ही मला थांबवताय ना मधुभाऊ? तुम्ही मला उत्तर देणार आहात ना? म्हणजे म्हणजे तुमच्याकडे आहे माझ्या प्रश्नाचं उत्तर मधुभाऊ? सांगा मधुभाऊ, बोला मधुभाऊ. माझ्या आणि तन्वीच्या आवडीनिवडी सारख्या असणं, सवयी सारख्या असणं, हा योगायोग नाहीये ना मधुभाऊ? रविराज काका, प्रतिमा हत्याची मुलगी मी आहे ना मधुभाऊ? पूर्णाजीची लाडकी नाच, सगळ्यांची लाडकी तन्वी मीच आहे ना मधुभाऊ? बोला ना मधुभाऊ." आता मधुभाऊ थोड्या वेळ जरा पॉज घेतात आणि मग सायली त्यांच्याकडे बघतच असते आणि मग ते पटकन डोळे त्यांचे लावतात. म्हणजे त्यांनी सायलीला हो असं उत्तर दिलंय. हे बघून सायलीचा आनंद गगनात मावत नाहीये. विचार करा प्रेक्षकांनो, ते काय झालं माहिती का? थोडंसं त्यांनी ते लांबवलं ना, त्यामुळे आपली एक्साइटमेंट थोडीशी कमी झाली होती. पण आज सायलीने ना तिच्या ॲक्टिंगमुळे ती एक्साइटमेंट आज पुन्हा एकदा परत आणलेली आहे. म्हणजे सायली हीच खरी तन्वी आहे. ही जी एक्साइटमेंट आपल्याला होती ना, ते सत्य समोर यावं वगैरे, हे त्यांनी ना खूप छान दाखवलंय. म्हणजे सायलीचा जो आनंद होता ना चेहऱ्यावरचा, तो अप्रतिम दाखवलाय त्यांनी. खरंच छान दाखवलाय. ती एवढी आनंदाने वेडी झाली आहे की विचारूच नका. सायली म्हणत असते, "खरंच खरंच मधुभाऊ, मीच तन्वी आहे. म्हणजे प्रतिमा, त्या रविराज काका, पूर्णाजी जिची वर्षानुवर्ष वाट बघतायत, ती मी आहे तन्वी मधुभाऊ." आता तिला खूप हसायला पण येतंय, रडायला पण येतंय. तिला तिच्या भावना व्यक्त करता येत नाहीये. नेमकं काय करावं काय नाही तिला कळेनासं झालंय. तेवढ्यात कुसुम येते तिथे सायलीचं ज्यूस घेऊन आणि सायलीला म्हणत असते, "अगं बाई सायली, काय बाई तुझा नवरा, कमाल आहे बाई. फोन करून करून हैराण केलं बाई त्यानं मला. घे बरं बाई ज्यूस पी, नाही तर फोन येईल त्याचा." हा आता बघा, इथला सीन जरा त्यांनी उगाच विनाकारण टाळला बरं का. आता या क्षणाला सायलीने कुसुमला सांगायला हरकत नव्हती की कुसुमताई मी खरी तन्वी आहे. कुसुमलाही सांगितलं असतं तरी काहीतरी क्लू मिळाला असता ना. कमीत कमी कुसुमने अर्जुनला सांगितलं असतं, काहीतरी झालं असतं. पण आता हे सत्य सायलीच्याच तोंडून सगळ्यांना सांगायचं असावं कदाचित त्यांना. आता कुसुम आवाज देत असते तर ही बोलेच ना काही कुसुमशी. कुसुम घाबरते ना. ती म्हणते, "अगो बाई काय झालं सायली, अशी अस्वस्थ का दिसतेस? अगं डॉक्टरांना फोन करायचं का सायली? अर्जुनला फोन करू का मी? काय झालं?" सायली म्हणत असते उठून, "मला ना यांच्याशी बोलायला हवं कुसुमताई." कुसुम म्हणते, "कोणाशी? अर्जुन सरांशी का? मी देऊ का फोन लावून तुला?" लगेच सायली म्हणते, "मला आत्ताच्या आत्ता इथून निघायला हवं. मला आता जास्त वेळ घालवता कामा नाही." असं म्हणून ही लगी तडतड तडतड बाहेर निघाली. ती कुसुम घाबरली ना, तिला समजेच ना काय झालं. "ए सायली, ए सायली." आता ती मागे मागे जाते ना कुसुम जाते सायलीच्या मागे मागे आणि म्हणत असते, "अगं ए सायली, बोल ना. अगं काय चालली, कुठे चालली तू? अगं ए बाई हळूहळू चाल ना. ए सायली, अगं तुझ्याशी बोलते मी. ए सायली, अशी का वागते? अगं ए बाई ए, अगं ए बॅग घेऊन कुठे चाललीस?" सायली आता तरा ते पर्स घेते, तिची पर्स घेते, निघून जात असते. तेव्हा कुसुम शेवटी तिचा हात धरते आणि म्हणते, "अगं थांब, कुठे चालली आहेस तू?" सायली म्हणते, "अगं कुसुमताई, मला अडवू नकोस, मला आत्ताच्या आत्ता निघायचंय." कुसुम म्हणते, "अगं पण अशी कुठे निघालीस तू?" सायली म्हणते, "तुला शपथ आहे माझी, तू मला काहीच विचारू नकोस, मला जाऊ दे." आता कुसुमला शपथ दिल्यावरती काय बोलणार बिचारी ती कुसुम. लागते रडायला, ही अशी काय चालली. आता शेवटी तिच्यावर जबाबदारी आहे ना प्रेक्षकांनो. तो अर्जुन ओरडेल ना तिच्यावर. पण हे सायलीला कुठे कळतंय ती प्रेग्नंट आहे वगैरे. तिला अति हर्ष झालेला आहे, ती तन्वी आहे हे समजल्यावर.
ती कुसुम टेन्शनमध्ये येते आणि म्हणत असते, "अरे देवा! आता ही सायली कुठे चालली आहे? काय करू मी आता? अर्जुन सरांना फोन करायला हवा." आता ते पोरं पण येतात पळत-पळत, "अशी काय गेली सायलीताई? कुठे गेली?" आता कुसुम विचार करत असते, की हा अर्जुन फोन का उचलत नाहीये? फोन उचला हो अर्जुन सर. आता तो अर्जुनने नेमका फोन सायलेंटवर केला. मी मगाशी म्हटलं ना तुम्हाला, तोच हा धिंगाणा. आता सायली निघाली आहे बरं का रस्त्याने. एवढं ऊन आहे वरती आणि तिला आता तिच्या डोक्यामध्ये ते आठवणींचं काहूर माजलंय, वादळ आलंय तिच्या डोक्यामध्ये. ते पूर्णाजी जे बोलतात ना, की "माझा चष्मा इथेच लपवत होतीस तू लहानपणी." प्रतिमा आत्या जे बोलत होत्या, "माझ्या तन्वीच्या सवयी अशा आहे, तशा आहे." आता ते सगळं ती स्वतःशी रिलेट करू लागली आहे मंडळी. हे ना खरंच बघायला छान वाटलंय बरं का. तुम्हाला वाटेल काहीतरी सांगताय अतिशयोक्ती, पण खरंच बघायला खूप मस्त वाटलंय आज हे. म्हणजे ती जी एक्साइटमेंट होती ना, त्या लेव्हलची एक्साइटमेंट, की सायली हीच खरी तन्वी आहे. ती एक्साइटमेंट आज सायलीने जिवंत केली आहे बरं का मंडळी, असं म्हणायला हरकत नाहीये. ते खूपच वाढवलं होतं ना त्यांनी, लांबवलं होतं. पण आज सायलीने कुठे ना कुठे हे सगळं ते जे दाखवलं ना त्यांनी, त्यावरून एकदम भारी फिलिंग आली आहे बरं का मंडळी. खरंच छान वाटलंय. सायलीला आता ते सगळ्या आठवणी आठवतायत रस्त्याने चालताना. त्या मंदिरात गेल्यावर तिला जे भास होत होते, की तीच खरी तन्वी आहे का? म्हणजे तिला जे लहानपणीची ती मुलगी दिसत होती, आता ते तिला हळू कळलं ना, की तीच आहे ती. सगळं त्या आठवणी तिच्याशीच रिलेटेड आहेत. त्यामुळे ते तिला खूप भारी वाटतंय. पण हे सगळं विचार करून तिला त्रास व्हायला लागतो आता एका पॉइंटला आणि तिचं डोकं दुखायला लागतं. तिला असं भोवळ आल्यासारखी होते, कारण बाहेर ऊन पण आहे आणि तिची ती अति एक्साइटमेंट आणि अति हर्ष तिला त्रास देतोय आता, असं म्हणायला हरकत नाही. कुठेतरी असं होतं बरं का. असं जर झालं ना, तर अस्वस्थ व्हायला होतं. सायली आता एका झाडाखाली बसते सावली बघून आणि विचार करते, की अर्जुनला फोन करावा आणि मी म्हटलं त्याप्रमाणे तो सीन जरा लांबवला. म्हणजे अर्जुन मीटिंगमध्ये असतो म्हणून त्याने सायलेंटवर फोन ठेवलेला असतो आणि साहजिक आहे, फोन सायलेंटवर आहे म्हटल्यावर सायलीचे मिस कॉल त्याला कसे दिसतील? सायली आता त्याला 2दा-3दा कॉल करून बघते, पण तो उचलतच नाही. शेवटी ती विचार करत असते, की चला आता निघूयात आणि प्रतिमात्याकडे जाऊन पोहोचते बरं का ती. पण मग अर्जुनचं टेन्शन घेणं, अस्वस्थ होणं हे बरंच काही दाखवलं त्यांनी. पण सिरियसली हे बघायला खरंच छान वाटलंय. आजचा एपिसोड रिव्ह्यू आवडत असल्यास लाईक करायला विसरू नका मंडळी. आणि आज संडे स्पेशल काय करताय? माझा तर घसा बसलाय, त्यामुळे मला साधंच खावं लागणार आहे, उपमा किंवा पोहे. तुम्ही काय करताय मला नक्की सांगा. तर आता सायलीबाईचा काही फोन लागत नाही आणि ती निघते प्रतिमात्याकडे जायला. रिक्षा शोधत असते ती आता. इकडे अस्मिता इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्ट झालेली असते. इकडे या सीनमध्ये आपण बघतोय, की अस्मिताला तो माणूस म्हणत असतो इंटरव्ह्यू घेणारा, "तुम्ही आमच्या प्रॉब्लेमला करेक्ट सॉल्व्ह केलंय. आम्हाला अशाच व्यक्तीची गरज होती." अस्मिता म्हणते, "सर मग हा जॉब मला मिळाला असं समजू का?" तो माणूस म्हणतो, "खरं तर तुम्ही आहात परफेक्ट कॅन्डिडेट या जॉबसाठी, पण आम्ही नाही देऊ शकत तुम्हाला हा जॉब. तुमच्या बाळाची जबाबदारी आहे तुमच्यावर आणि तसेही आमच्या कंपनीत खूप लोड असतो. तुम्हाला नाही जमणार मॅडम हे सगळं हँडल करायला." अस्मिता म्हणते, "सर मी करूच शकते व्यवस्थित मॅनेज." ते इंटरव्ह्यू घेणारा म्हणतो, "हे बघा मॅडम, तुम्ही एक दिवस पण आज बाळाला घरी नाही ठेवू शकलात. रोज कसं करणार तुम्ही? अचानक जर तुम्ही म्हणालात बाळाची काळजी घ्यायची आहे, मी ऑफिसला येऊ शकत नाही, तर आमचा प्रॉब्लेम होईल ना." अस्मिता म्हणते, "नाही, नाही, असं नाही होणार. मी सांगेन ना माझ्या घरच्यांना, ते सांभाळतील माझ्या बाळाला." मग तो माणूस म्हणतो, "मग आज का नाही सांभाळलं त्यांनी बाळाला?" "सॉरी मॅडम, तुमच्यावर बाळाची जबाबदारी असताना आम्ही तुम्हाला हा जॉब नाही देऊ शकत." असं म्हणून त्याने अस्मिताचा रिझ्यूम परत केलाय. अस्मिता पुन्हा रिक्वेस्ट करते, "सर मी खरंच मॅनेज करू शकते हो सर." तो माणूस म्हणतो, "सॉरी मॅडम, तुम्ही येऊ शकता, आम्ही नाही देऊ शकत तुम्हाला हा जॉब." अस्मिता मग तिथून नाराज होऊन परतते. इकडे आता पुन्हा सायलीचा सीन दाखवलाय. सायली आता निघाली आहे बरं का उन्हात. आता मला सांगा मंडळी, सायलीने कल्पनाताईंना फोन करायला हवा होता, प्रतिमा आत्याला फोन करायला हवा होता, पण कदाचित सायलीला ती एक्साइटेड न्यूज स्वतःच्या तोंडाने द्यायची असावी, कदाचित, हे आपण समजूयात. पण आता उन्हातान्हात चालता चालता तिला एक रिक्षा सापडते आणि रिक्षात बसून सायली मग प्रतिमा आत्याच्या घरी पोहोचते. पण तोपर्यंत आता अर्जुनला टेन्शन नको का थोडंफार? तो रिलॅक्स असला तर सहन होत नाही ना सायलीला. गंमत केली हो. तर आता अर्जुनची मीटिंग संपलेली आहे आणि अर्जुन आता ती मीटिंग संपवून फोन बघतो आणि बघतो तर काय, बापरे, सायलीचे आणि कुसुमताईचे एवढे मिस कॉल. आधी तो सायलीला कॉल लावतो अर्जुन, तर नेहमीप्रमाणे पुन्हा इथे एक्साइटमेंट ताणली आहे. सायलीचा फोन स्विच ऑफ आला अर्जुनला. मग तो कुसुमला फोन लावतो बरं का. मग कुसुम रडत रडत सांगते त्याला की काय काय धिंगाणा झाला. अर्जुन लावतो कुसुमला फोन आता आणि विचारतो, "हॅलो कुसुमताई, तुम्ही मिस कॉल तुमचे बघितले मी." मग कुसुम रडून सगळं सांगते. "अहो अर्जुन सर, ते आता जे झालं तो प्रकार तिने सांगितलाय, जो आपल्याला ऐकवला नाही, नुसतं ढंगचिक ढंगचिक म्युझिक ऐकवलंय." कुसुम रडून सगळं सांगते की सायली अचानक निघून गेली, ती मधुभाऊंजवळ बसलेली होती, असं असं झालं. अर्जुन आता चिडतो आणि म्हणतो, "तुम्ही अडवलं का नाहीत कुसुमताई? अशी कशी निघून गेली ती?
कुसुम म्हणते, अहो मी खूप प्रयत्न केला हो अडवायचा, पण तिने शपथ घातली मला. मला माहीत नाही हो ती कुठे निघून गेली अचानक. अर्जुन म्हणतो, "बरं, बरं ठीक आहे. तुम्ही टेन्शन नका घेऊ. ती गेली असेल प्रतिमा आत्याकडे किंवा आमच्या घरी गेली असेल. मी फोन करतो तिथे आणि कळवतो तुम्हाला हां." कुसुम म्हणत असते, "मला कळवा बरं का." अर्जुन म्हणतो, "ठीक आहे, टेन्शन नका घेऊ." आता अर्जुन पुन्हा सायलीला कॉल लावतो, पण सायलीचा फोन स्विच ऑफच येतो आणि मग तो कल्पनाताईंना फोन लावतो आधी. कल्पनाताई फोन उचलतात आणि म्हणतात, "हॅलो." मग अर्जुन विचारतो, "मम्मा सायली आली का गं घरी?" कल्पनाताई म्हणतात, "नाही रे. अरे प्रतिमाला कॉल केला होता मी काही वेळापूर्वी, तेव्हा प्रतिमा म्हणाली की तू सायलीला आश्रमात घेऊन गेला म्हणे. मग तू असं का विचारतोयस?" अर्जुन म्हणतो, "अगं हो मम्मा, आम्ही आश्रमातच गेलो होतो. माझी अर्जंट मीटिंग होती म्हणून मी बाहेर आलो. अर्जंट आत्ता सायली निघाली म्हणे आश्रमातून, तर मला वाटलं की घरी आली ती आपल्या." कल्पनाताई म्हणतात, "नाही रे. अरे तिने तर मला कॉल पण नाही केला." मग अर्जुन म्हणतो, "बरं, बरं ठीक आहे." मग कल्पनाताई म्हणतात, "काय रे बाबा अर्जुन, काही झालंय का रे बाबा?" अर्जुन म्हणतो, "नाही गं मम्मा, असं काही टेन्शन घेण्यासारखं नाहीये. ती गेली असेल सिनियरकडे, मी कळवतो हां तुला. आणि ऐक ऐक, सायली जर आली ना घरी तर मला कॉल कर हं मम्मा." मग कल्पनाताई ठीक आहे असं म्हणतात. अर्जुनने काही कल्पनाताईंना कळू दिलं नाही, काही सिरियस मॅटर असावा वगैरे म्हणून. मग कल्पनाताई फोन ठेवतात आणि अर्जुन प्रतिमा आत्याला कॉल करतो. आता ही पट्टी पोहोचती बरं का तिथे तेवढ्यात, पण छान दाखवलंय त्यांनी. सायली आता प्रतिमा आत्याच्या घराजवळ येते. या सीनमध्ये आपण बघतोय अर्जुन तिथून निघाला त्या हॉटेलमधनं, जिथे तो मीटिंगमध्ये असतो तिथून तो निघालाय. सायली आता प्रतिमा आत्याचं घर बघते, खूप वेळ न्याहाळते त्या घराला आणि तिच्या त्या लहानपणीच्या आठवणी आता तीव्र व्हायला लागतात. आता काय झालंय प्रेक्षकांनो, त्यांनी आपली उत्सुकता ना नको इतकी ताणून धरली, त्यामुळे आपल्याला ना हे सगळं बघताना मजा नाही येत कधी कधी, पण खरंच त्यांनी छान दाखवलंय. म्हणजे विचार करा, सायली एवढ्या वर्षापासनं तिच्या खऱ्या फॅमिलीपासनं लांब आहे आणि आज जेव्हा तिला कळतंय की ती ज्यांच्यासोबत राहतीये तेच तिचे खरे आई वडील आहे म्हटल्यावर काय तिच्या चेहऱ्यावर उत्सुकता असेल. ही उत्सुकता खरंच आज जाणवली आहे बरं का मंडळी. सायली ते घर बघते आणि तिला ते लहानपणीच्या आठवणी यायला लागतात पुन्हा दुसर म्हणजे ती सायकल शिकतीये आणि रविराज तिला सायकल शिकवत आहे. मग तन्वी म्हणते, "अरे वा बाबा, मला अशी सायकल हवी होती." आता ते सगळं तिला दिसायला लागतं समोर, जे बघायला लय भारी वाटलंय बरं का मंडळी, खरंच छान वाटलंय. सायली आता ते बघत असते, ते जाणवत असते, फील करत असते आणि अचानक त्या आठवणी तिच्या समोरून गायब होतात. मग थोडी अस्वस्थ होते ती आणि मग आतमध्ये शिरते बरं का ती, पण विचार करत असते, हे हे माझं घर आहे, ही ही हा सगळा परिवार माझा आहे असं म्हणून ती आतमध्ये आता शिरते प्रतिमा आत्याच्या घराच्या. तेवढ्यात अर्जुनने फोन लावलेला असतो प्रतिमा आत्याला. प्रतिमा आत्या म्हणतात, "बोल अर्जुन." अर्जुन म्हणतो, "अगं आत्या, सायली आली ना तिकडे?" आत्या म्हणतात, "नाही रे बाबा अर्जुन, तुम्ही दोघं तर आश्रमात होतात ना?" मग अर्जुन म्हणतो, "अगं आत्या, मला अर्जंट मीटिंग आली, मला जावं लागलं मीटिंगसाठी आणि कुसुमताईचा कॉल आला होता. सायली अचानक निघाली म्हणे तिथून आणि तिने काही सांगितलंच नाही गं कोणाला." प्रतिमा आत्यालाही टेन्शन आलं आता. त्या म्हणतात, "अरे देवा." अर्जुन म्हणतो, "अगं आत्या, तिचा फोन स्विच ऑफ येतोय गं. अगं ती मला फोन करत होती, पण नेमकं मी मीटिंगमध्ये होतो म्हणून मला फोन नाही घेता आले तिचे." प्रतिमा त्या म्हणतात, "अरे बरं बरं, तू शांत हो अर्जुन, येईल रे बाबा सायली." तेवढ्यात सायली आली घरामध्ये आणि येताक्षणी ती प्रतिमात्याकडे खूप मायेने आणि वेगळ्याच नजरेने बघत असते बरं का. म्हणजे ती आता तिची आई आहे हे तिला कळलंय ना मंडळी. आता सुमनताई सांगतात, "अहो प्रतिमाताई आली बरं का सायली." सुमन सांगते की सायली आली. मग लगेच प्रतिमा त्या अर्जुनला म्हणतात, "अरे अर्जुन, आली बरं का सायली इकडे, काळजी करू नको हा बेटा." मग अर्जुन चिडलेला असतो, तो म्हणतो, "आत्या दे बरं तिला फोन आधी." प्रतिमा त्या म्हणतात, "नाही नाही, तू आता बोलू नकोस, तू चिडलेला आहेस ना, मी तिला फोन करायला सांगते तुला थोड्या वेळाने." अर्जुन म्हणतो, "बरं ठीक आहे, मी सांगतो कुसुमताईला फोन करून आणि मम्माला पण कळवतो हा आत्या, चल बाय." असं म्हणून अर्जुनने फोन ठेवून दिला. आता साहजिक आहे अर्जुन तिथे पोहोचणार आहे, पण ते आपल्याला उद्याच्या भागात दिसणार आहे. आता प्रतिमात्या सायलीकडे बघतात, सायली त्यांच्याकडे बघत असते. प्रतिमात्या तिच्या जवळ येतात बरं का आणि म्हणतात, "सायली, अगं ए बेटा, अगं अशी का निघालीस आश्रमातून?" आता सायली प्रतिमात्याच्या गालावरून हात फिरवते आणि रडत असते. प्रतिमात्या म्हणतात, "अगं ए सायली, काय झालं बेटा? अगं तू अशी का न सांगता निघाली तिथून? काही झालंय का बेटा सायली? सगळं ठीक आहे ना?" पण सायली मात्र आता प्रतिमात्याच्या गालावरून अशी हात फिरवत असते आणि रडत असते. आता प्रतिमात्याला कळेच ना हिला झालं तरी काय. आणि मंडळी, आजचा हा एपिसोड त्यांनी या एक्साइटमेंटवर संपवला. पुढचा प्रोमो बघा. आता सायली प्रतिमात्याला मिठी मारते आणि म्हणते, "तुम्ही माझी आई आहात ना प्रतिमात्या?" असं ती मनातल्या मनात बोलते बरं का. आणि अचानक बेशुद्ध होते. आता बेशुद्ध झाल्यावर प्रतिमात्या घाबरतात, सुमन घाबरते आणि मग डॉक्टरांना बोलवण्यात येतं. इकडे सचिन आता अस्मिताचा फोटो हातात घेऊन म्हणत असतो, "माय डिअर अस्मिता,
प्रियाच्या प्रेग्नन्सीची बातमी कळल्यानंतर तू स्वतःच तुझ्या घरच्यांसमोर हा बॉम्ब फोडशील. म्हणजे सचिन अस्मिताला सांगणार आहे प्रिया प्रेग्नंट आहे. इकडे अर्जुन आलाय लगेच तातडीने प्रतिमा आत्याकडे, डॉक्टरांना विचारतोय काय झालं माझ्या बायकोला, आमचं बाळ तर. अर्जुन सोबत कल्पना ते पण पोहोचल्यात बरं का तिथे. आता ते डॉक्टर जरा टेन्शन देतात. अर्जुन जेव्हा विचारतो ना बाळ ठीक आहे ना. आता बघूयात मंडळी उद्या काय घडतंय, पण उद्याचा एपिसोड पण चांगला असेल अशी आशा करूयात. आजचा एपिसोड खरंच छान वाटला ना तुम्हाला ऐकायला, मग नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका मंडळी. भेटूयात उद्या पुन्हा एकदा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करत आहात ना, चॅनलला सबस्क्राईब करा मंडळी. 2 लाख सबस्क्रायबर लवकरच पूर्ण करूयात आपण. ज्यांनी चॅनलला नसेल सबस्क्राईब केले त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात उद्या पुन्हा एकदा. ठरलं तर मग या मालिकेच्या नवीन एपिसोड रिव्ह्यूमध्ये. आजचा एपिसोड आवडल्यास लाईक नक्की करा. चला तर मग काळजी घ्या स्वतःची. धन्यवाद.